सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांना आज आपण खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळणार आहे की जिथे देवाजीचे म्हणा तिथे कुणाचे काही चालेना, अशीच काही या ताईंसोबत घडले आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, खरंच स्वामींची लीला ही खूप आगत आहे। माझ्या परिवारामध्ये मी, माझे मिस्टर, माझे मुलं आणि सासू सासरे आमचं असं छोटंसं कुटुंब आहे। आमच्या घरातील प्रत्येक सदस्य हा स्वामी सेवेमध्ये आला आहे। सर्वप्रथम मी स्वामी सेवेमध्ये आले आणि तेव्हापासून जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली। खूप सारे चेंजेस घरामध्ये झाले। सर्वजण स्वामी सेवेकरी झाले। यासाठी मला जवळपास 10 ते 12 वर्ष खटाटोप करावा लागला। यासाठी सेवा करावी लागली। त्यानंतर घरातील सर्वजण हे सेवेकरी झाले आणि सर्व काही खूप काही जे नशिबात नव्हतं ते देखील आम्हाला मिळालं। माझ्या मिस्टरांमध्ये देखील खूप सारे चेंजेस झाले। मठात जाणे, स्वामींची आरती करणे, माझी खूप इच्छा असायची की आम्ही मठात जावं, जोडीने आरती करावं, ती पण कधी पूर्ण होतच नव्हती। मी स्वामींपुढे दरवेळेस रडायची, केंद्रात गेली की मी रडायची, एवढीच इच्छा माझी असायची। आणि आज ती स्वामींनी खरंच ती इच्छा माझी देखील पूर्ण केली, कारण माझे मिस्टर हे खूप स्वामी सेवेकरी झाले आहे, कारण त्यांना तसे स्वामींनी अनुभव दिले आहे। त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, असंच आमचे जे केंद्रातले प्रतिनिधी आहेत ते आणि आम्ही ठरवलं की आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे। त्यामुळे आम्ही एक ट्रिप काढली, एक गाडी केली आणि ट्रिप आमची सुरू झाली। आम्ही 6 जोड्या होतो। त्यानंतर आम्ही पंजाबमध्ये गेलो। जेव्हा आम्ही पंजाबमध्ये गेलो तेव्हा आमचा विषय चालू होता की स्वामी महाराज इथे सुद्धा राहिले आहे। स्वामी महाराज ह्या नावाने प्रसिद्ध होते। पंजाबमध्ये त्यांनी खूप दिवस भ्रमंती केली असताचा विषय चालू होता। त्यानंतर मग आम्हाला सुवर्ण मंदिर बघायचं होतं, कारण आम्ही कुणी सुवर्ण मंदिर बघितलेलं नव्हतं। आम्ही म्हटलो की चला आपण सुवर्ण मंदिर बघूया, म्हणून आम्ही सुवर्ण मंदिर बघण्यासाठी गेलो। खूप छान आहे, प्रत्येकाने जावं असं मला वाटतं। त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो। त्यानंतर इतकी प्रचंड गर्दी होती ना की बस, आणि तिथे खूप मोठा भंडारा चालू होता। तिथे लंगोर असे म्हणतात, तिथे ते लंगोर चालू होतं। खूप जणांची इच्छा होती, आमच्यातील 4-5 जोड्यांची इच्छा होती की तिथे आपण प्रसाद घ्यायचा, पण 2-3 जण म्हणत होते की नाही, आपल्याला पुढे जाण्यासाठी उशीर होईल म्हणे, अजिबात प्रसाद इथे घ्यायचा नाही। आमची खूप मन होतं की तळमळ होती की हा प्रसाद आपल्याला भेटला पाहिजे, कारण आपण एवढ्या लांबून आलो आणि इथून बिना प्रसादात जायचं हे किती विशेष आहे असं आम्ही म्हणायचो। खूप वाईट वाटत होतं, पण त्यांच्यामुळे आम्हाला तेथून निघावं लागलं। ते म्हणे आपण पुढे कुठेतरी जाऊ, हॉटेलला मस्त जेवण करू आणि आपला प्रवास सुरू करू, कारण आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर आम्ही असेच मग आमची गाडी सुरू झाली। ही वेळ होती रात्रीचे 9 वाजले असेल। 9 वाजता आम्ही तेथून निघलो। आता निघाल्यानंतर पुढे गेलो, पण पुढे प्रवास चालू होता म्हणे पुढे एक ठिकाण बघून आपण जेवायला थांबू। प्रचंड सर्वांना भूक लागली होती, पण आम्हाला रस्त्यामध्ये कुठेही हॉटेल सापडत नव्हते। जरी सापडलं ते मांसाहार होते, शुद्ध शाकाहारी हॉटेल कुठेच सापडू नाही लागलं। रात्रीचे 12 वाजले होते। त्यानंतर आम्ही एका पेट्रोल पंपावरती थांबलो। त्यांना म्हटलं की आम्ही इथे थांबू शकतो का? ते म्हणे नाही, ही खूप सुनसान जागा आहे, इथे खूप भीती आहे, रिस्क आहे, तुम्ही इथं अजिबात थांबू नका, तुम्ही पुढे कुठेतरी जा म्हणे, आम्ही देखील आता इथून हे बंद करून जाणार आहे असे ते म्हटले। त्यानंतर आमची गाडी पुढच्या दिशेने सुरू झाली। कदाचित तिथे जंगलाचा एरिया लागला होता, जंगल सुरू झालं होतं, कुठेच काही दिसत नव्हतं, सर्वत्र अंधार, काळोखी रात्र, आणि त्यामध्ये 5-6 जण असे रस्त्याला पूर्ण उभे राहिलेले होते। ते कदाचित चोर वगैरेच असणार असं वाटत होतं। खूप भीती मनात वाटत होती। महाराजांचा जप चालू होता। आमची गाडी आम्हाला थांबवावीच लागली, कारण ते एका लाईनीमध्ये रोडमध्ये थांबले होते। ते आम्हाला विचारू लागले की हे कुठं आहे, ते कुठं आहे। त्यावेळी ड्रायव्हरनी खूप चतुराईने त्यांना तोंड दिलं आणि आमची गाडी तिथून लवकर काढली। महाराजांच्या कृपेने आम्ही तिथून बचावलो। त्यानंतर आमची गाडी सुरूच होती। आता सर्वजण म्हटले कुठेही थांबायचं नाही, रिस्की एरिया आहे, प्रचंड
सर्वांना भूक लागली, पण कोणीच काहीच खाल्लं नाही. जीव आत्मा तळतळत होता. खूप भीती वाटत होती. प्रवासाने पूर्ण शरीर ताठून गेलं होतं. गाडी रात्रभर चालू होती. अक्षरशः ड्रायव्हरला झोप येत होती. पण मग गाडीतील जे कोणाला चांगली गाडी चालवता येते ते देखील गाडी चालू लागले. आता सकाळी आम्ही डायरेक्ट सकाळचे 8 वाजले तरी आमची कुठेही काही सोय झाली नाही. नाश्ता नाही, पाणी नाही, रात्रभर जेवणही नाही. त्यानंतर आमची गाडी एका ठिकाणी थांबली. तिथं आम्ही चौकशी केली की इथं कुठे चांगलं हॉटेल वगैरे आहे का, आम्हाला फ्रेश व्हायचं आहे, त्यानंतर थोडासा नाश्ता वगैरे करायचा आहे. तर ते म्हटले इथं नाही, तुम्ही पुढं गेल्यानंतर तुम्हाला मिळेल. मग आमची गाडी पुन्हा पुढे चालली. बायका खूप साऱ्या तळतळ करत होत्या. त्यांचे खूप पाय वगैरेही दुखत होते. त्यानंतर आमची गाडी पुढे गेली. पुढे गेल्यानंतर पुन्हा एका व्यक्तीला विचारलं तर त्याने म्हटले हो इथे एक आहे म्हणे, तुम्हाला इथे मिळून जाईल म्हणे. त्याने असं बोट दाखवलं. तर तिथे आम्ही गेलो तर अक्षरशः तर दुसरं तिसरं काही नसून तर गुरुद्वार तिथे होतं. आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि ते जे होते त्यांनी आम्हाला विचारलं की तुमचे नाश्ता पाण्याची काय सोय आहे. तर आम्ही म्हटलं की आम्ही पुढे जाऊन कुठेतरी नाश्ता करू म्हटलं हॉटेलमध्ये. आमची ही याची सोय झाली म्हटलं, हीच खूप झाली म्हटलं फ्रेश होण्याची. तर आम्हाला फ्रेश होईपर्यंत त्यांनी जो तिथे महाप्रसाद होता, रोटी आणि काहीतरी याची भाजी होती वरणाची, ती भाजी आणि रोटी तीच त्यांनी तिथे बनवली. ज्यावेळेस आम्ही ते म्हटले की चला तुमच्या नाश्त्याची सोय झाली आणि आमच्या पुढे त्यांनी ते ठेवलं, त्यावेळेस अक्षरशः सर्वजण आम्ही ढसढस रडू लागलो. कारण आमची ती प्रसाद खाण्याची प्रचंड इच्छा होती आणि खरंच देवाच्या मनात असतं ते देव पूर्णच करत असतो. आणि रात्रभर आमची कुठेही सोय न झाली, पण पुन्हा आम्हाला तिथेच घेऊन आले आणि आम्हाला जी आमची इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली. त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलो की खरंच आमची खूप मोठी चूक झाली की आम्ही तेथील प्रसादाला नाकारलं आणि पुढे निघालो. त्यावेळेस ते म्हटले की असं नाही, म्हणजे देवाला करायचं असतं ना, देव तो करतच असतो. असं कधीच प्रसादाला ओळखून पुढे जाऊ नये असे ते आम्हाला सांगत होते. आम्ही म्हटलो. त्यानंतर खूप मोठी शिक आम्हाला मिळाली आणि त्यानंतर आम्ही तिथे प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो. हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव आम्हाला आला होता. मला माहीत आहे सर्व देव एकच आहे. खरंच देवाची लीला ही अगाध आहे. देवाच्या मनात काय आहे कोणीही जाणू शकत नाही. प्रत्येकाला असे अनुभव येतच असतात. माझ्या जीवनातील हा सर्वात मोठा अनुभव माझ्यासाठी आहे, मला असे वाटते. स्वामी भक्तांनो, असेच आणखी माझ्या जीवनात खूप सारे अनुभव आहे, ते दुसऱ्या वेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. माझ्या अनुभवातून एक जरी सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे. कारण स्वामी नेहमी म्हणायचे जे आपल्याला ज्ञान मिळालं आहे ते दुसऱ्यांसोबत नक्की शेअर करावा, म्हणजे आपल्याला त्याची संतुष्टी मिळत असते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.